ऑन दी स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय आकाश पॅट्रिक. गोलंदाजीसाठी आपण पाहताय सांघिक कोट्यातून पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी सचिन काटकर. मागील मॅच मध्ये आपण त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बहाल केलेला, कारण की त्याच दर्जाची गोलंदाजी आपण त्यांची पाहिली आहे. यस, गेम ऑन, लेट्स प्ले. हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू आहे. एक धाव भेटली जाते, एका धावेला प्राधान्य दिलं जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील ओपन होत आहे. एक धाव फलकावरती लागली आहे. 3 शतकांचे सामने देखील आपल्याला पाहायला भेटतील. चांगली मॅच होईल यात तेल मात्र शंका नसेल. गोलंदाजी मार्गवरती सचिन चांगला चेंडू होता. टप्पा पहिल्यांदा चेंडूने देखील एक अतिरिक्त उसळी घेतली आणि यष्टीरक्षक त्यांची कामगिरी एकदम चोखरित्या बजावतात. पुन्हा एकदा सचिन तयार हो. त्याच दिशेने अगदीच वेगवान चेंडू होता. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न वारंवार सचिन यांचा सार्थकी ठरताना पाहायला भेटतोय. आणि स्ट्राईक एंड वरती आपण पाहता आकाश आहेत आणि त्यांना देखील चांगली कामगिरी करायची क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि त्या क्षमतेचं आणि गुणवत्तेचं प्रदर्शन त्यांना देखील करायचंय. पण गोलंदाजीचा तिकट मारा तो समजत नाहीये फलंदाजांना. यस, गोलंदाज सचिन तयार. आफ्रिका पद्धतीचा चेंडू आहे, टोलवून काढला, चॉप करण्याचा प्रयत्न अगदीच पाहायला गेला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. एक धाव फलकावरती ऍड होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येच्या घरात. 2 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. चांगली सुरुवात करत म्हणावी लागेल बापदेव पोदी संघाची. त्याचबरोबर चांगली गोलंदाजी देखील वावेकर विलेज एंड करत असताना सचिन काटकर आपल्याला पाहायला भेटतात. यापुढून आक्रमणाचा पाडा देखील चढवावा लागेल, कारण की समोरील संघ आपण पाहिलाय तन्मय 11 अंबापाडा. यस, लॉक स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न असार्थकी ठरला जातोय. त्याचबरोबरीने लेग बायच्या स्वरूपात एक धाव फलकावरती ऍड होतीये. पण पाहिलं तर मयूर सर कासवाच्या गतीने, धीम्या गतीने धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. पण धावा येणं गरजेचं आहे बापदेव पोदी संघासाठी. तर आपण पाहिलं गोलंदाजीच्या जीवावरती देखील सामना जिंकता येतो. आणि ओहो, हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू फक्त दिशा दिली, चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. करता हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू होता, फक्त दिशा दिली. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला आणि या 6 धावा देखील धाव फलकावरती ऍड होतील. 9 ही धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे. दोन्ही संघ त्याच ताकदीचे आपल्याला पाहायला भेटतात. एका बाजूला अंबापाडा संघ आणि पोदी संघ देखील आपल्याला पाहायला भेटतोय. यस, यस, ऑफिशियल डिसिजन 6. मैदानात चेंडूची पूर्तता करायची आहे. तिथे आपण पाहिलं तर स्वयंसेवकाच्या भूमिकेत आता मात्र त्यांचा आपण आवाज बघाशा ऐकला. दारजी जोत्रे सर ते तिथे होते आणि त्यांनी सांगितलं हा षटकार होता. आणि या 6 धावेच्या मदतीने खरं तर चांगल्या आत्ता मात्र मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटतोय बापदेव पोदी संघ. पण त्याच विपरीत सचिन यांची गोलंदाजी ती देखील चांगली, आपण प्रभावशाली गोलंदाजी त्यांची पाहिली आहे. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा तयार. अगदीच फुलर लेनचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. एक
धाव देखील भेटली जाईल. आणि आता मात्र एक पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 10 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. खरं तर पाहिलं तर आकाश पायटरे का चांगला फटका तो सजवला आणि 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ शेष असेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याच विपरीत जर पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी देखील पोदीकरांना करायची आहे. बाबदेव पोदी आणि या बाबदेव पोदी संघाची खरं तर ओळख म्हणजे हिरामण नाईक असतील. मोठमोठे टुर्नामेंट ते देखील खेळलेत. रतनबुवा सारखी मोठी टुर्नामेंट असेल, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री पंचायती राज चषक ते देखील खेळलेत. त्यांच्या नावाने खरं तर हा बाबदेव पोदी संघ ओळखला जातो. आणि आकाश पायट्रिक यांची स्वतःची अकादमी देखील आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय राज कडू आले सांगी कोट्यातून दुसरं. अगदीच फुलर लाईनचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. एक धाव तर नक्कीच भेटेल आणि एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. एक धाव खूप महत्वाची असेल आणि ह्या एका धावेच्या मदतीने 11 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पंचाने रेफर केलाय. फेअर डिलिव्हरी इथे एक धाव भेटली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे वाढताना आपण पाहत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 धावा. ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सचिन यांची पाहिली. त्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 2 वरती गोलंदाज आपण पाहताय राज. अगदीच मोठा फटका सजवला गेला. ऑन अगदीच पाहायला गेले क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव भेटली जाईल. एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे. सिंगल डबलला प्राधान्य दे. स्कोर कार्ड देखील पुढं सरसवण्याचं काम, पुढं वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहताय. चांगली गोलंदाजी अद्याप ज्या पद्धतीची गोलंदाजी सचिन यांनी केली आहे त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अद्याप तरी सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. आफ्टर कपरेचा चेंडू होता. दिशाहीन गोलंदाजी आपण पाहिली. पण त्याचबरोबरीने धावचीच्या स्वरूपात फलंदाज OUT आउट. गोलंदाजी आपण त्यांची पाहतो त्याच ताकदीची फलंदाजी ते करतायत. आणि या बिकट परिस्थितीमधनं संघाला देखील त्यांना बाहेर काढायचं आहे आणि त्याच दर्जाची फलंदाजी त्याने करायची. कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास सोपवला आहे आणि त्या विश्वासाला देखील पुरेपूर सार्थकी त्यांना देखील ठरायचं आहे. चांगली गोलंदाजी अद्याप तरी राज कडू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आहे. खरं तर फलंदाजात जखडून ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून वारंवार आपण पाहिलेत. मागील मॅच देखील आपण पाहिलीत. गोलंदाज राज तयार सामना करतील. ओहो मोठा फटका सजवलाय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव भेटली आहे. खराब फेकी म्हणावी लागेल. सिंगल आणि इट्स अ नो बॉल. 2+1 = 3 अशा 3 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फलंदाजासाठी सुवर्ण संधी देखील आपण पाहू शकाल. कारण की पाहिलं उघडा डोळे पहा नीट. पुढच्या चेंडूवरती असणारा फ्री हिट सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी. पण गोलंदाज देखील चांगली कामगिरी करावी लागेल. राज तयार.
ओह, इट्स अ वाईड बॉल. पंचाने दोन्ही हात समांतर केलेत म्हणजे धावा देखील अवांतर येतील. एक अवांतर धाव देखील धावफलकावरती ऍड होईल आणि आमचे परम मित्र मयूरजी पाटील स्कोरर सांगतायत की ही 35वी अवांतर धाव या संपूर्ण स्पर्धेमधील आपल्याला पाहायला भेटतीये. वेगवान चेंडू होता, फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव भेटली जाते. अगदीच पाहायला गेलं तर सांघिक खेळाचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण या क्रीडा नगरीवरती तन्मय 11 आंबापाडा या संघाचं आपल्याला पाहायला भेटते. कारण की पाहिलं गोलंदाज ज्या पद्धतीची गोलंदाजी करतो त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी अद्याप तरी राज यांच्या आपण पाहताय, कारण की 17 ही धावसंख्या धावफलकावर लागली. आता मात्र हिरामण नाईक ऑन दी स्ट्राईक. ओ, चांगला चेंडू खोदून काढला, कार्पेट लगत चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, थोडंसं फमलिंग आपल्याला पाहायला भेटलंय आणि त्याचबरोबरीने सुंदर रनिंग बिटवीन द विकेट ती देखील आपल्याला पाहायला भेटली आहे. 2 ही धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. 19 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला भेटते. संयम आणि आत्मविश्वास खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये खूप मोठा अविभाज्य घटक. यस, फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक येतील, चेंडू अडवला जातो. एक धाव भेटली जाते. खरं तर चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला भेटेल. असं वाटलं की एका क्षणी हा चेंडू सीमा ओलांडतोय की काय, पण त्या क्षणी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली आहे आणि एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. 2 शतकांचा खेळ संपुष्टात आला आणि 2 शतकांच्या समाप्तीनंतर 20 ही धावसंख्या धावफलकावरती पाहता. सेवालाल महाराज चषक 2025चं हे पहिलं पर्व या वावेघरच्या क्रीडानगरीमध्ये. खरं तर वावेघरच्या क्रीडानगरीवरती कैकदा आपण डे फॉर्मॅटमध्ये मॅचेस पाहिल्यात, पण आज मात्र पहिल्यांदाच प्रथमच नाईट फॉर्मॅटमध्ये या क्रीडानगरीवरती आपल्याला मॅच अगदीच एक टुर्नामेंट पाहायला भेटते. आणि ह्याचं सर्व श्रेय जय सेवालाल क्रिकेट संघ वावेघर आणि कुमारजी चव्हाण असतील, अर्जुन चव्हाण असतील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांच्या वतीने ही आयोजित केलेली शृंखला आपण पाहता. चांगल्या स्पर्धेचं आयोजन आहे, त्या आयोजनाला साजेस असं नीटनेटकं नियोजन ते देखील आपल्याला पाहायला भेटते. पण आता मात्र तिसरं शतक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. प्रशांत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, क्षेत्ररक्षक जज करत होते पण ते पोहोचू शकले नाहीयेत. एक धाव भेटली जाईल. एका धावेच्या मदतीने धीम्या गतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 या धावसंख्येच्या घरात. 21 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 1 विकेट. खरं तर पाहायला गेलं तर आकाश यांना तंबूच्या आशाला परतावं लागलं, पण त्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी हिरामण नाईक आलेत. चांगली कामगिरी ते देखील करतायत. संघाला बिकट परिस्थितीमधनं बाहेर काढण्याचं काम त्यांच्या माध्यमातून. यस, डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रेंजमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न फसला गेलाय. हिरामण नाईक यांना धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. फलंदाज OUT आउट. डीजे आपण पाहिलं तर हिरामण नाईक यांना तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनाक नंबर 3-4 वरती फलंदाज दाखल झालेत. सुयक अगदीचा वेगवान चेंडू होता, फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. जर सरळ बॅट धावा येत असेल तर आगळे वेगळे शॉट खेळण्याचा प्रयत्न कदाचित करू नये. त्याचबरोबरीने पाहायला गेलं ते का निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक देखील तिथे स्थिर. 22 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती अगदी चॉप करण्याचा प्रयत्न आहे. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला भेटलंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न.
येस, पंचांकडे रेफर, पंचांनी थर्ड अंपायर रेफर केला. रनआउट साठी रिव्ह्यू आपण देखील पाहताय, कारण की क्रुशियल मुवमेंट आहे, क्रिटिकल मुवमेंट आपण पाहू शकाल. SOUT फलंदाज बाद असेल. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय बापदेव पोदी संघाला आणि एक आनंदाची लाट येऊन जाते तन्मय 11 आंबापाडा संघाच्या खात्यात. आत्ता चाललेली नवीन अपडेट देखील आपण पाहताय. टोटल 17 फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेत, रनआउट झालेत. ही खरं तर लाईव्ह अपडेट मयूरजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. रायगडमधील उत्तम गुणलेखक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, नारपोली गावाचे सुपुत्र मयूरजी पाटील यांच्या माध्यमातून नुकताच एक अपडेट आले की 17वा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. गोलंदाज आपण पाहता प्रशांत, चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतीये. हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू, वेगवान चेंडू, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र धावचीच्या स्वरूपात आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय बापदेव पोदी संघाला आणि संधी भेटतीये. धन्यवाद डीजे. आपण पाहिलेत आणखीन एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला, म्हणजे 18वा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. 24 ही धावसंख्या धावफलकावरती लागली. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तन्मय 11 आंबापाडा संघाचा, तो आता मात्र सार्थकी ठरताना आपल्याला कदाचित पाहायला भेटतोय, कारण की या नाजूक परिस्थितीमध्ये ओढावला गेलाय बापदेव पोदी संघ. चांगली पकड आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून या सामन्यामध्ये मजबूत केली आहे. आंबापाडा संघाने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आहे. डेड ओव्हरचं शतक आहे, हाणामारीचं शतक, आणि या हाणामारीच्या शतकामध्ये जिथे बापदेव पोदी संघासाठी जास्तीत जास्त धावा येण्या गरजेच्या होत्या, पण त्याच विपरीत तिथे धावा डिफेन्स केल्या जात आहेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, क्षेत्ररक्षक जज करतायत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर थोडेसे पोहोचू शकले नाहीयेत. पण इकडे मात्र एक धाव आणि इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. डोंगर उभं केलंय तन्मय 11 आंबापाडा संघाच्या विरोधात. खरं तर नरेशजी मुळे यांचा हा संघ आज या क्रीडानगरीवरती खेळताना पाहायला भेटला. काल देखील त्यांचा एक संघ नारपोली संघ तो देखील आपल्याला खेळताना पाहायला भेटला. खरं तर शुभम सर आपण पाहिलं त्यांच्या सुकन्याचं नाव त्यांच्यासाठी खूप भाग्याचं आहे आणि ती लक्ष्मीच्या पावलाने त्यांच्या घरी आली आहे.
खरं तर पाहायला गेलं तर खूप संघ या यंदाच्या मोसमात त्यांनी खेळवले आहेत आणि त्यांना चांगलं यश देखील आलंय, कारण की बोकडवीरासारख्या नाईट टुर्नामेंटमध्ये त्यांचा संघ खेळला आणि तिथे क्रमांकाचा मानकरी देखील ठरला. मी त्याचबरोबर विनंती असेल की नरेश मुने आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. थँक्यू सो मच प्रथमेश. मॅचला सुरुवात आपण करतोय. पुण्याच्या सेवालाल महाराज चषक 2025 मध्ये सगळ्या खेळाडूंचं, उपस्थित मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पहिलाच बॉल स्वॅग से करेंगे सबका स्वागत. काऊ कॉर्नरच्या डोक्यावर बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला विकेट षटकार. आक्रमक सुरुवात. हा चेंडू अगदी चॉप करण्याचा प्रयत्न होता. इथे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पाठलाग करतायत बॉलचा. 2 रन्स मात्र कंप्लीट झाल्यात. या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2च्या मदतीने टीमची टोटल पोहोचेल ती 8 या आकड्यावरती. 8 धावा धाव फलक्यावरती लागल्यात. पाठलाग करायचं 18 बॉल आणि 27चा. आणि जी सुरुवात हवी होती ती सुरुवात सचिन काटकर या खेळाडूंना मात्र करून दिली आहे. आजची रात्र सचिननं बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती मात्र गाजवली आहे. नारपोली संघ आपण पाहिला तर क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाला. इथून जो संघ जिंकेल तो त्यांच्याशी मात्र फाईट देईल. कोणता संघ जाईल ते आपल्याला पाहायचं आहे.
सचिनचा मिसटायमिंग फटका, झेलची संधी होती, अगदी सेफ लँड झालाय बॉल. 2 धावा या बॉलवरती देखील वेगाने कंप्लीट. 2 रन्स मात्र कंप्लीट झाल्या. 2च्या बरोबरीने टीमची टोटल पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. आक्रमक सुरुवात पहिल्याच बॉल पासून ठरवलं आक्रमण करायचं आणि आक्रमण आतापर्यंत चालू ठेवलंय फलंदाज सचिन काटकर या खेळाडूनं. हिरामण नाईक एक वेगवान गोलंदाज आहे, परंतु त्याच्यावरती पूर्णपणे फलंदाज सचिन काटकर मात्र बरसलाय. टॅप करण्याचा प्रयत्न होता, मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न या बॉलवरती होता, परंतु टॅपिंग क्रिकेट फक्त एक सिंगल आणि सिंगल नंतर धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती 11 या आकड्यावरती. 11 धावा लागल्या धावफलक्यावरती. प्रशांत काटकर पहिला चेंडू खेळण्यासाठी आता सज्ज आहेत. पॉवर प्ले नंबर 1चं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये आता पॉवरफुल फलंदाजी सचिन काटकरनं मात्र केली आहे. हिरामण नाईकचा हा बॉल, स्लॉग स्वीप, व्हॉट अ हिट. सोबत डीजे सचिन सुरुवात केली. प्रशांत देखील आता कसा मागेल थांबेल. प्रशांत देखील लगावलाय चौकार आणि धावा झाल्या त्या 15. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, सरळ बाटना फटके येत होते. दुधारी तलवार चढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, परंतु अपयश मिळालंय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होईल. पहिलं षटक संपेल. हिरामण नाईक या गोलंदाजानं धावा खर्च केल्या त्या 15. जिथे बनवायच्या होत्या 18 मध्ये 27. आता गरज आहे ती 12 बॉल. बॉल आणि विजयासाठी 12 धावसंख्येची गरज. अगदी रन रेट 6.00 आहे. आकाश पॅट्रिक्स नवीन गोलंदाज उर्ध विकेटनं. पहिलाच बॉल, इथून नालंद कार्पेट हा फटका एक्झिक्यूट केला. कार्पेट लेवलनं फटका जमीन लगत फिल्डरच्या हातामध्ये जाईल, तिथे मिळेल एक सिंगल. सिंगलनं स्ट्राईक रोटेट होईल आणि धावसंख्या पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. 11 चेंडू 16 या आकड्यावरती, माफ करा. 11 चेंडू आणि आता 11 धावसंख्येची मात्र गरज आहे. बॉल टू रन असं समीकरण या मॅच मध्ये पोदी टीमला जर परतायचं असेल तर विकेट देखील फार महत्वाच्या आहेत आणि त्यानंतर डॉट पर्सेंटेज आता वाढवावं लागेल. राईट आर्म उर्ध विकेटनं. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, थोडे शफल झाले. ऑन साइडला मारायचा बेत होता, परंतु पॅटर्न बॉलचा संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू आपल्याला या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. 10 बॉल आणि आता 11ची गरज आहे. असेच भरपूर डॉट बॉल आकाश पॅट्रिक्सच्या गोलंदाजाला मात्र फेकावे लागतील. ओव्हर द विकेट हा बॉल. गोलंदाजीच्या रनअप मध्ये थोडीशी चूक. पुनश्च चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. फिल्डिंगची विवरचना अगदी 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. चौफेर फील्ड सेटअप केलाय तो फलंदाज सचिन या खेळाडूसाठी. डान्सिंग डाऊन विकेट खेळत ऑन ड्राईव्ह केलाय. फटका एक्झिक्यूट. एक सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न. थ्रो थोडासा मित्र म्हणाले इझी झालाय आणि तदनंतर 2 रन्स या वेगाने कंप्लीट केल्यात. 2च्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 18 या आकड्यावरती आणि आपण पाहतोय की 9 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 9 या धावसंख्येची. 9 चेंडू 9ची गरज आहे. बॉल टू रन असं समीकरण मात्र आपण मैदानावरती पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. ओ डिरेक्ट हिट जर झाला असता. थोडस लेझी क्रिकेट. या धावा आता पोदी टीमला वाचवायच्यात. धावा कमी आहेत आणि त्यामध्ये अशी खराब फिल्डिंग आपण पाहताय. खराब फिल्डिंग आता रोखावी लागेल पोदी टीमला.
सिंगल मिळाली आहे. सिंगल नंतर 19 झाल्यात. अजून 8 बॉल बाकी आहेत आणि 8 धावा बनवायच्या आहेत. 8 चेंडू 8ची गरज. दोन्ही टीमच्या बाजूनं सामना बराचसा आपण पाहिला तर थोडा जास्त सामना या ठिकाणी आंबापाडा टीमच्या बाजूनं मात्र चुकलाय. परंतु एखादी विकेट जर या बॉलवरती आली तर पुनश्च पोलीस संघ मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. डान्सिंग डाऊन द विकेट खेळत फलंदाजी करून 12 धावा या ठिकाणी बनवल्या. सचिन 6 बॉलचा सामना केला आणि सचिन मात्र पवलन मध्ये परतलाय. 7 चेंडू आणि 8ची गरज आहे. नवीन खेळाडू स्ट्राईक एंडला आपण पाहताय जय कडू, लेफ्टी फलंदाज. डावखोऱ्यातच खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती आहे. फिल्डिंग आता वारंवार चेंज करण्यात येते कारण पोदी टीमच्या कर्णधाराला देखील माहिती आहे हा चेंडू देखील निर्णायक आहे. हा चेंडू जर डॉट आला तर सामना शेवटपर्यंत राहू शकतो. परंतु या बॉलवरती जर मोठा फटका आला तर आज सामना मात्र पोदी टीमला आपल्या हातातून गमवावा लागू शकतो. आकाश चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 4 धावा खर्च केल्यात आणि सचिन काटकर या खेळाडूची एक महत्वपूर्ण विकेट मात्र मिळवली आहे. व्हॉट अ हिट. इट्स अ कडक हिट. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर आणि आला हा ब्रँडेड षटकार. नारपोली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे इथे नारपोली टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. 2 धावांची अजूनही गरज आहे. 6 बॉल आणि 2ची गरज. सहा बॉल आणि विजयासाठी 2 रनची मात्र गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. आणि हा सामना आता जर वाचवायचा झाला तर 5 ते 4 डॉट बॉल टाकण्याची गरज आहे पोदी टीमच्या गोलंदाजाला. शेवटचा गोलंदाज आदित्य आलाय गोलंदाजीच्या मार्कवरती. प्रशांत काटकर आणि जय कडू ही जोडी मात्र मैदानात आहे. पहिलाच बॉल पेस करत असताना जय कडून मात्र बॅकफुट वरती एक कडक षटकार लगावला होता आणि त्या षटकारानं धावा आणि चेंडू मधील अंतर मात्र बरचसं कमी केलं गेलंय. 6 बॉल आणि विजयासाठी 2 धावा संख्येची गरज आहे. पहिला चेंडू फुल टॉस. मॅच इथून फिनिश. बॉल सीमारेषा पलीकडे आणि हा सामना जिंकलाय तन्मय 11 आंबापाडा या संघानं. वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन आंबापाडा टीम. यंगस्टार नारपोली आणि तन्मय 11 आंबापाडा अशी लढत आपण पाहणार आहोत. कोणता संघ हा सामना जिंकेल, कोणता संघ सुपर 7 मध्ये जाईल ते आपल्याला मात्र